आणि यानंतर एक मोठी अपडेट येते आहे सांगलीवरून। सांगलीतल्या आष्टा नगर परिषदेच्या ईव्हीएम ठेवलेल्या हॉल समोर राडा झालाय। आष्ट्यामध्ये बहुसंख्य नागरिक ईव्हीएम मशीन ठेवलेल्या विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल समोर जमा झालेले आहेत। झालेलं मतदान आणि जाहीर केलेलं मतदान यामध्ये तफावत असल्याचा आरोप करण्यात आलाय। प्रशासनाने रात्री दिलेल्या आकडेवारीमध्ये आणि सकाळी ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये जवळपास 2000 मतांची वाढ झाल्याचा आरोप देखील नागरिकांनी केलाय। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांच्याकडून। कुलदीप, काय नेमके आरोप आहेत, काय नेमके आक्षेप आहेत आणि कशा प्रकारे आता रस्त्यावर हा सगळा गोंधळ सुरू झाल्याचं दिसतंय? अमोल, कालच्या नागपूरच्या कोर्टाच्या निर्णयानंतर ज्या पद्धतीने आज मतमोजणी होणार होती, पण जी मतमोजणी आता पुढे 19 दिवस या ठिकाणी ढकलण्यात आली आणि त्यामुळेच काल रात्री आष्टा नगर परिषदेचं मतदान झाल्यानंतर आष्टामधीलच या विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉलमध्ये जी स्ट्रॉंग रूम तात्काळ या ठिकाणी तयार करण्यात आली, ज्या ठिकाणी SRPF सह सांगली आष्टा पोलिसांचा बंदोबस्त आहे, त्या ठिकाणी ज्या मशीन्स ठेवण्यात आल्या त्या हॉलच्या समोर आज सकाळ साधारणतः 11-12 वाजल्यापासून खास करून आष्टा शहर विकास आघाडी जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली होती, त्यांचे खास करून उमेदवार यामध्ये या आघाडीच्या संस्थापक वैभव शिंदे यांचं अनेक हजारो कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाली। त्यांचा जो प्रमुख आरोप आहे, जो रात्री या ठिकाणी प्रशासनाने जी आकडेवारी दिली आणि जी सकाळी आकडेवारी ऑनलाईन दिसते त्यामध्ये जवळपास 2000 मतांची वाढ झाल्याचं दिसतंय। काही ठिकाणी कमी मतदान झाले असं देखील दिसून येतंय आणि त्या पद्धतीने वैभव शिंदे यांनी काही वेळापूर्वी आता माहिती देखील त्या प्रकरणाची सगळी दिलेली आहे। त्यांचा आक्षेप आहे की या ठिकाणी जर आता 19 दिवस जर ईव्हीएम मशीन राहणार आहेत तर सीसीटीव्ही यंत्रणा जी आहे ती सीसीटीव्ही यंत्रणा रात्री चालू नव्हती असा देखील त्यांचा आरोप आहे। ती सीसीटीव्ही यंत्रणा आता कार्यान्वित करण्याचं काम या ठिकाणी प्रशासन करते। दुसरा जो या ठिकाणी आता त्यांनी मागणी केली की या ठिकाणी दोन्ही गटाचे उमेदवार या ठिकाणी एक नेमले जावे। तब्बल 19 दिवस आता हे ईव्हीएम मशीन या ठिकाणी राहणार आहे, त्यामुळं संशयाचं वातावरण या ठिकाणी सकाळपासून सुरू होतं। आता पोलिसांनी जे काही पदाधिकारी आष्टा शहर विकास आघाडीचे प्रमुख नेते आणि जे काही कार्यकर्ते होते त्यांना या बहुउद्देशीय हॉल पासून प्रमुख रस्त्यावरती या ठिकाणी जायला सांगितलेलं आहे। बराच काळ गोंधळ या ठिकाणी सध्या सुरू होता। निश्चित कुलदीप, तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा। या संदर्भात काही प्रतिक्रिया येत आहेत महत्त्वाच्या, त्याआधी आपण बघूया। आष्टा नगरपालिकेची काल निवडणुकीचं मतदान झालं आणि या निवडणुकीच्या मतदानामध्ये एकूण शहरामध्ये असणारी मतदारसंख्या 30,574 आहे आणि झालेलं मतदान 22,864 आहे। परंतु नगरपालिकेच्या किंवा निवडणूक जे पाहतात त्यांच्या मार्फत जी यादी प्रसिद्ध केली यामध्ये जवळपास 2000च्या वर मताचा म्हणजे फरक आहे आणि यामुळे पोर्टलवरनं सुद्धा आता ही लिस्ट आम्हाला सगळ्यांना मिळाली। हे पूर्णपणानं चुकीचं आहे। एकूण मतदारसंख्या यामध्ये दाखवल्या 33,328, एका प्रभागामध्ये तर 1311 ही मतदारसंख्या असताना त्या ठिकाणी कुलदीप, ज्या प्रकारे हा आरोप होतो आहे, जाहीर केलेलं निवडणूक झाल्यानंतर जाहीर केलेलं मतदान आणि त्यानंतर आता पोर्टलवर दिसत असलेलं मतदान, हा मुद्दा पुन्हा एकदा तुम्ही समजावून सांगा, काय नेमका आक्षेप आहे हा? खास करून जे काही प्रभागामधील मतदान आहे त्यामध्ये आष्टा शहर विकास आघाडीचे या ठिकाणी वैभव शिंदे यांनी जो आता आरोप केलेला आहे त्यामध्ये काही ठिकाणी मतदान वाढल्याचं या ठिकाणी सकाळी सांगण्यात आलंय किंवा ऑनलाईन दिसतं। या बाबतीमध्ये घेतले जे स्थानिक निवडणूक सहाय्यक निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याशी अजून आपली बातचीत झाली नाही, मात्र त्या पदाधिकाऱ्यांशी काही जी बातचीत झाली त्यामधून नेमका खुलासा अजून निवडणूक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेला दिसत नाहीये आणि त्यामुळेच गोंधळाचं वातावरण सध्या प्रचंड या ठिकाणी आहे। मात्र जो प्रमुख आक्षेप आहे, या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नव्हती असं देखील या पदाधिकाऱ्यांनी आरोप केलेला आहे। दुसरीकडे आता या बाबतीमध्ये येथील सहाय्यक निवडणूक अधिकारी काय नेमकी स्पष्टता करतात या बाबतीमध्ये ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या जो काही या आष्टा शहर विकास आघाडीचे जे काही प्रमुख पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते होते ते सध्या या बहुउद्देशीय हॉलपासून काही काळ समोर अंतरावरती जाऊन थांबलेले आहेत। 2 मागण्या खास करून या ठिकाणी केलेल्या आहेत। तात्काळ याबाबतचा खुलासा प्रशासनाने करावा आणि दुसरी गोष्ट कुलदीप होल्ड करा। गोपीचंद पडळकर सध्या आपल्या बरोबर जॉईन झालेले आहेत।
पडळकरजी, जो आरोप होतो आहे की CCTV कॅमेरे बंद होते आणि काल रात्री जाहीर केलेलं मतदान आणि पोर्टलवर दिसणारं मतदान यात साधारण 2000चा आणि काही ठिकाणी वेगवेगळा फरक आहे. काय नेमकं घडलंय, कसं पाहताय आपण आष्ट्यामध्ये घडलेल्या या प्रकाराकडे? आष्ट्यामध्ये काय प्रकार घडलाय त्याच्या संदर्भाची अधिकृत माहिती माझ्याकडे नाही. बरं. परंतु आता मला जे सांगितलं की बाबा अशा पद्धतीनं रात्री जी आकडेवारी दिली आणि आता जी आकडेवारी आहे त्यामध्ये फरक आहे. हो. तर ज्या कुणाचा डाऊट आहे त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना भेटलं पाहिजे, त्यांच्याकडून क्लिअरिफिकेशन करून घेतलं पाहिजे. त्यात काय गैरसमज असतील तर ते दूर करून घेतले पाहिजेत. पडळकरजी, दुसरा एक आक्षेप असा आहे की या ठिकाणचे CCTV फुटेज, जे CCTV कॅमेरे आहेत ते बंद होते, काही काळ ते बंद होते आणि त्यामुळे हा मोठा जमाव या ठिकाणी जमलेला आहे. त्या बघा, CCTV फुटेज चालू आहे का बंद आहे मला माहित नाही, परंतु अधिकाऱ्यांनी सुद्धा या सगळ्या बाबतची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हो. पण जे विरोधक आहेत त्यांना मला असं वाटतं की त्यांनी आता 21 तारखेपर्यंत तिथं राखणच बसलं पाहिजे, नाहीतर परत भाजपच्या नावानं बोंबा मारतील. लोकांनी भाजपच्या नावानं मतदान दिलेलं आहे, बाजूनं मतदान दिलेलं आहे. हो. आणि आता कोर्टाच्या निर्णयामुळं मतमोजणी पुढे गेलेली आहे. परत यांना शंका नसावी, त्यांनी तिथं 1-2 लोकांनी त्यांच्या थांबण्याची आवश्यकता आहे. खरं आहे, ही मुभा देण्यात आलेलीच आहे निवडणूक आयोगानं. आले प्रत्येक तर त्यांनी पक्षाचे आपली काळजी घ्यावी ना, परत ईव्हीएमच्या नावानं बोंबलायला नको. निश्चितपणे. पण हे जे CCTV बंद पडतायत हे किती आक्षेपार्ह आहे असं आपल्याला वाटतं? नाही, बंद असतील तर त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हो. तिथं CCTV बंद होऊ नयेत आणि संभ्रम निर्माण होऊ नये या संदर्भात त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी ही काळजी घेण्याची गरज आहे आणि ती त्यांनी घ्यावी. खरं आहे, पण हा जो आक्षेप आहे हा काही फक्त एका पक्षापुरता बघणं किती योग्य असं तुम्हाला वाटतं? म्हणजे जर ही तफावत असेल तर सर्व पक्षीयांनी हा मुद्दा उपस्थित करायला नको का? CCTV बंद पडत असतील तर तो सर्व पक्षांनी मुद्दा उपस्थित करायला नको का? हे बघा, तिथं काय घडलंय हे मला माहित नाही. तुम्ही आता सांगताय त्याच्यावरती मी तुमच्याशी बोलतोय. बरं. जर तफावत झाली असेल तर त्या अधिकाऱ्यांनी क्लिअरिफिकेशन करावं ना, काय झालंय काय नेमकं. बरं, तुम्ही ह्याच्यावर काय करणार आहात? म्हणजे ह्याची अधिकृत माहिती घेऊन तुम्ही ह्याच्यात पुढाकार घेणार आहात? साहेबांशी बोलतो, घेऊ ना, चांगलं. या अशा विषयामध्ये कुणाचाच गैरसमज होण्याची गरज नाही. ठीक आहे, जे काय असेल तर त्यामध्ये आम्ही अधिकाऱ्यांशी बोलू. ठीक आहे. धन्यवाद पडळकरजी. ज्या प्रकारे आष्ट्यामध्ये हे चित्र निर्माण झालेलं आहे त्यानुसार सध्या आम्ही माहिती घेऊन याविषयी बोलू. मात्र असे प्रकार होत असतील तर निवडणूक आयोगानं आणि प्रशासनानं काळजी घ्यायला पाहिजे असं पडळकर म्हणतात. कुलदीप, सध्या या ठिकाणी नेमकं काय घडलंय? गेल्या काही तासामध्ये हा जो जमाव जमल्याचं दिसतंय, जी दृश्य सुद्धा आपण बघतोय, त्या केंद्रावर या स्ट्रॉंग रूम बाहेर नेमकं काय घडलंय? कुलदीप पर्यंत आपला आवाज पोहोचत नाही. आपण पुन्हा एकदा त्यांना रिडायल करायचा प्रयत्न करूया. रात्रीची आकडेवारी आणि सकाळची आकडेवारी यामध्ये फरक आहे आणि हा फरक असण्याचं कारण काय असा सवाल इथल्या नेत्यांनी उपस्थित केलेला आहे. विशेषतः ज्या EVM मशीनमध्ये एका क्लिकवर, एका बटनावर संपूर्ण आकडेवारी कळते, त्यानंतर ती अपडेट कशी होते, का होते आणि याच्यामध्ये एवढा मोठा फरक, एवढी मोठी तफावत का पडते असा सवाल वैभव शिंदे यांनी उपस्थित केलेला आहे. आणि त्यानंतर या स्ट्रॉंग रूम बाहेर गर्दी जमली आहे. 4000 मतं वाटली, 2000 मतं वाटली, काय ते मला डिफरन्स माहिती 2000 चा आहे, बरोबर आहे का नाही? त्या 2000 डिफरन्सचा जो विषय आहे आपला, कशाचा कुणी दिलंय मला एकच म्हणायचंय की ज्या दिवशी आपण मशीन मोजणी करू, बरोबर आहे का नाही, तर मग कसं प्रमाण निघणार आहे? ऐका आता एक मिनिट, तुमचं येतं मी खंडन करतो. आता हे आपलं ऍक्च्युअली मतदान 23,950 काहीतरी झालं, 22,950 आणि मग ही वरचे 2000 आकडा जो पेपरला दिलेला आहे, कोणी पेपरला नाही, तो आला वेबसाईटवर आलेला आहे. कुठल्या जबाबदार तुमची एक कॉपी आणा, पहिला तुमची कॉपी आली आमच्या एक मिनिट मुळात जावा,
वेबसाईटला टाकलेला आहे तो माणूस पकडा ना त्यानं कुठून आपल्याला आपलं शंका जाऊ देत ना आपलं शंका बरोबर देत की अगोदर बघतील आपलं शंका एकदा जाऊ दे आकडेवारी शंका अगोदर निघून समोरासमोर आणि तासभर लागला तर चालतोय वेळ काय आपला स्क्रीनवाला बोलू आपलं दोन जाऊन काय करायचं काय गोंधळ आहे ते स्पष्ट करा. हो साहेब बघा हो साहेब हे सगळं पेन ड्राईव्ह मध्ये आम्हाला द्या एका कार्यकर्त्याला पेन ड्राईव्ह मध्ये असं म्हणतात स्क्रीन लावल्या बाहेर सांगू शकतो मोबाईलला आपला संशय काय दोन मुद्द्यावर आहे एक आकडेवारी आपली जुळत नाही जुळली पाहिजे दुसरा मुद्दा की सीसीटीव्ही बंद आहे त्याचं फुटेज बघा म्हणजे आपलं आणि आता सध्या आपल्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते मेहबूब शेख आहेत. मेहबूबजी, थोडक्यात काय झालं हे तुम्हाला मी आधी सांगतो आणि त्यानंतर तुम्ही त्यावर तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. सांगली जिल्ह्यातल्या आष्ट्यामध्ये मतदान झाल्यानंतर जी आकडेवारी काल संध्याकाळी जाहीर करण्यात आलेली होती त्या आकडेवारीमध्ये आणि त्यानंतर पोर्टलवर जी आकडेवारी अपडेटेड आलेली आहे त्याच्यामध्ये 2000चा फरक आहे आणि इतरही काही ठिकाणी मतदार कमी जास्त झालेले आहेत असा आक्षेप घेण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही काही वेळ बंद होते असा देखील आक्षेप घेत आता मोठी गर्दी जमलेली आहे या स्ट्रॉंग रूम बाहेर. कशा प्रकारे अशा प्रकारांकडे बघायला हवं, तुमची पहिली प्रतिक्रिया यावर? नाही, असं आहे की प्रत्येक वेळेला निवडणूक झाली की सीसीटीव्ही फुटेज का निवडणूक आयोग लपवतोय, कोणाच्या दबावाखाली लपवतोय हे कळत नाही. आता आम्ही विधानसभेचे सीसीटीव्ही फुटेज मागितले, अक्षरशः आता त्याच्यासाठी कोर्टात जाऊन आम्हाला 1 वर्ष झालं पण सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही. हो, जर तुम्ही काही छेडछाड करत नाही, सगळा पारदर्शकपणा आहे तर कर नाही, त्याला डर कशाला? ही लपवालपी करायची खरं तर गरज काय? आणि मतदानाची आकडेवारी अचानक कशी वाढते? विधानसभेला हेच झालं, मतदान संपलं आणि नंतर आकडेवारी वाढली. लोकसभेपासून विधानसभा 1.5 वर्ष झाल्या, लोकसभेला विधानसभेला 1 वर्ष झालं. अजून निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर मतदानाचे आकडेवारी टाकल्या नाहीत. म्हणजे नेमकं काय लपवतंय निवडणूक आयोग? आणि आता पराभव दिसायला लागला म्हणून 3चा निकाल हा कोर्टाच्या माध्यमातून तो पुढे ढकलून 21 पर्यंत हे धंदा यांना करायचा आहे का? तर एकंदरीत असंच दिसतंय की जो निकाल आहे, जाणारे कोर्टात जाणारे भारतीय जनता पार्टीचे नागपूर हायकोर्टात जाणारे निकाल त्या ठिकाणी थांबवावा म्हणून, आणि तो निकाल थांबवला म्हणून निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त करणारा भाजपच आहे. म्हणजे निवडणूक निकाल लांबणीवर घालायला ह्यांचेच लोक जाणार आणि आता अशा पद्धतीनं गोंधळ करायचा. आता हे जयंत पाटील साहेबांच्या मतदारसंघातली नगरपालिका आहे, ती नगरपालिका आपल्याकडे येणार नाही असं वाटत असताना तिथं काहीतरी गोंधळ करायचा आणि मग आम्ही कसं जिंकून येतो हे दाखवायचं. आणि आता लोक जागरूक झालेत, मागच्या विधानसभेला ह्यांनी जे गोंधळ घातलाय त्यामुळे आता लोकांचं लक्ष आहे, बूथ एजंटचं लक्ष आहे की आपल्या बूथवर किती मतदान झालं. बूथ एजंट तिथं ज्या वेळेला मशीन पॅक केली जाते त्यावेळेला तो तिथून स्लिप घेतो की ह्या बूथवर किती मतदान झालंय. ह्या सगळ्या स्लिपा आता बूथ एजंटनी घेऊन ठेवलेल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगावर आता विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे आमचे बूथ एजंट कार्यकर्ते हे त्या ठिकाणी व्यवस्थित त्यांनी सगळं काम केलेलं आहे ह्या वेळेला. निश्चितपणे हे जाणीवपूर्वक केलं जात आहे असं तुमचं म्हणणं आहे. मेहबूबजी, धन्यवाद. एबीपी माझाला आपण ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. तिथले काही अधिकारी बोलतात, ते काय म्हणतात आपण बघूया.
इथले जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे यांनी जी जिल्हा प्रशासनाला जी आकडेवारी कळवलेली आहे ती आपल्या नमुना VM3 जो आहे त्याप्रमाणेच कळवलेली आहे. ती आकडेवारी मान्य राज्य निवडणूक आयोगाला पण कळवलेली आहे. त्यामध्ये कोणताही बदल नाही. जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो दूर करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. आपण जे उमेदवारांच्या प्रतिनिधींना VM3 देतो आणि आमच्याकडचा जो VM3 आहे याची आपण आता पुन्हा टॅली करून जी प्रशासनाने कळवलेली आकडेवारी योग्य आहे आपण ह्यांना ते समजावून सांगत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही टॅली करून त्यांना द्यायला तयार आहोत. सीसीटीव्ही चालू होते रात्री. सीसीटीव्ही चालू आहेत. सीसीटीव्ही पूर्णतः चालू आहेत आणि सिक्युरिटीचा पण विषय नाही. आपल्या इथं SRPF सिक्युरिटी काल रात्रीपासूनच आहे. नेमका गोंधळ कशामुळे उडाला? ऑनलाईन आकडेवारीचा जो गोंधळ आहे तो जिल्हा प्रशासनाला जो आकडेवारी कळवलेली आहे त्याला आपण पूर्ण स्टिकअप आहोत आणि तीच मतदार आकडेवारी आपल्याला मतमोजणी यंत्रामध्ये आपल्याला मिळेल. आता भूमिका काय आहे? भूमिका हेच की त्यांचा संभ्रम दूर करणे एवढीच भूमिका आहे. तर निवडणूक अधिकारी काय म्हणाले हे आपण ऐकलं. कन्फ्युजन झालेलं आहे, असा कुठलाही घोळ नाही आणि ज्यांचा हा आक्षेप आहे त्यांचा आक्षेप दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मतदान झाल्यानंतर प्रत्येक बूथवरची जी स्लिप मिळते त्या स्लिप सगळ्या एकत्र केल्यानंतर होणारी आकडेवारी आणि पोर्टलवर दिसणारी आकडेवारी यामध्ये फरक असण्याचा प्रश्नच येत नाही. तो फरक कसा नाही आहे हे मी आता आक्षेप घेणाऱ्यांना समजावून सांगू असं निवडणूक अधिकारी म्हणत आहेत. आणि दुसरा जो आक्षेप होता CCTV बंद पडले हा आक्षेपसुद्धा त्यांनी नाकारलेला आहे. अशा प्रकारे काही घडलेलं नाही. CCTV सातत्याने सुरू आहेत आणि तिथे सुरक्षा व्यवस्था ही चोख आहे असं निवडणूक अधिकारी सांगतात. त्यामुळे आता ही टॅली जुळते का हे बघणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. यावेळी थेट आकडे जाहीर केले जात आहेत. आत्तापर्यंत निवडणूक आयोगाकडून टक्केवारी जाहीर केली जायची, त्यामुळे नेमका आकडा किती होता हे चित्र समोर येत नव्हतं. मात्र आता ही आकडेवारी आता पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे समोर यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे नेमके जाहीर केलेले आकडे किती आहेत, एकूण मतदार किती होते, त्यातल्या किती मतदारांनी मतदान केलं याची जी आकडेवारी निवडणूक संपल्यानंतर मतदान पार पडल्यानंतर जी समोर येते ती आकडेवारी आणि त्यानंतर प्रशासनाकडून वेबसाईटवर टाकण्यात येणारी अधिकृतपणे पोर्टलवर जाहीर करण्यात येणारी आकडेवारी यामध्ये तफावत असल्याचा आक्षेप घेत हे सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत. विशेषतः वैभव शिंदे हे जे तिथले एक विरोधी पक्षाचा चेहरा आहे ते आता समोर आलेले आहेत आणि त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारलेला आहे. मात्र आता याच्यावर कुठलीही तफावत नाही असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आपल्याला काही काळ थांबावं लागेल यातली कुठली बाजू खरी आहे हे समजण्यासाठी, हे समोर येण्यासाठी. जो आक्षेप घेतलेला आहे वैभव शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तो आक्षेप सिद्ध करण्यामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरतात का की उलटं होतं आणि निवडणूक आयोगाकडून जी आकडेवारी जाहीर केलेली आहे ते निवडणूक अधिकारी आणि तिथले प्रशासनाचे अधिकारी त्यांना पटवून देतात आणि ही आकडी टॅली करून दिली जाते आणि आंदोलकांचं समाधान होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र निकाल पुढे गेल्यानंतर हा पहिला राडा इतक्या मोठ्या प्रमाणावर समोर आलेला आहे. सांगली जिल्ह्यातला या आष्टा नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या ठिकाणी ही सगळी EVM मशीन्स ठेवलेली आहेत, स्ट्रॉंग रूम असं त्याला म्हटलं जातं, या स्ट्रॉंग रूम बाहेर हे कार्यकर्ते आले. जयंत पाटील यांचा प्रभाव असणारा हा सगळा परिसर आहे, त्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये येणारा हा भाग आहे आणि आष्ट्यातल्या स्ट्रॉंग रूम बाहेर हा राडा झालेला आहे. एकूण 30,574 एवढे मतदार या आष्ट्यामध्ये आहेत नगर परिषदेसाठी मतदान करणारे आणि त्यामध्ये 22,864 आणि 22,950 असे वेगवेगळे आकडे आपण बघितले, वेगवेगळ्या प्रतिक्रियांमधून समोर आलेले होते. त्यामुळे नेमका आकडा किती आहे आणि खरोखरच यामध्ये तफावत आहे का हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे. पोर्टलवरनं सुद्धा आता ही लिस्ट आम्हाला सगळ्यांना मिळाली. हे पूर्णपणानं चुकीचं आहे. एकूण मतदारसंख्या यामध्ये दाखवल्या 33,328. एका प्रभागामध्ये तर
1311 ही मतदारसंख्या असताना त्या ठिकाणी 4077 मतदारसंख्या दाखवल्या. 1311 संख्या आहे. आता 6 नंबर प्रभागामध्ये एकूण मतदारसंख्या 3056 आहे. ह्यात मतदान झाले 2394, यांनी दाखवले 1795. अशा अनेक त्रुटी आढळल्यामुळं आम्ही अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाब विचारलाय. आणि जेव्हापासून आता निवडणूक आयोगाने ही पुन्हा एकदा आकड्यांच्या स्वरूपामध्ये ज्या फॉर्ममध्ये डेटा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये नोंदवला जातो त्याच फॉर्ममध्ये तो डेटा आता समोर आणला जातो आहे. आणि ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतरचा सध्याचं हे पहिलंच कन्फ्युजन, पहिलाच गोंधळ सध्या आपल्याला बघायला मिळतोय महाराष्ट्रातून. एकूण काही उदाहरणं आत्ता आपण बघितली वैभव शिंदे यांनी दिलेली, की काही एकूण मतदारसंख्या आहे आणि त्यापैकी कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रभागांमध्ये गोंधळ समोर येतो आहे. एका ठिकाणी 1311 एकूण मतदार असताना मतदार संख्या 4077 अशी कशी काय दाखवण्यात आली असा त्यांचा आक्षेप आहे. तर काही ठिकाणी 3056 एवढे मतदार आहेत आणि प्रत्यक्षात 2394 जणांनी त्यापैकी मतदान केलेलं आहे. मात्र दिसतंय 1795 जणांनी मतदान केल्याचं. असे जे वेगवेगळ्या ठिकाणचे आक्षेप आहेत वेगवेगळ्या प्रभागांमधले, ते आक्षेप घेऊन सध्या हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत. सांगलीतल्या आष्ट्यातल्या स्ट्रॉंग रूम बाहेर सध्या हा सगळा राडा सुरू झाल्याचं दिसतंय. स्ट्रॉंग रूम हे अतिशय संवेदनशील ठिकाण आहे. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी ही EVM मशीन ठेवली जातात या ठिकाणी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांची सुरक्षा देखील लावलेली असते. त्यामुळे इथे कुठलाही कुणी घुसखोरी करू नये किंवा या यंत्रांपर्यंत कुणीही पोहोचू नये. ही यंत्र सुरक्षित राहावीत निकाल लागेपर्यंत, निकालाच्या दिवसापर्यंत याची दक्षता घेण्यात येते. त्यामुळे वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणा यामध्ये असतातच. आणि शिवाय विरोधी पक्षांचे, सत्ताधारी पक्षांचे आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग असणाऱ्या सर्व पक्षांना आपले 2-2 प्रतिनिधी देखील या ठिकाणी नेमता येतात, जेणेकरून या सगळ्या प्रक्रियेवर ते लक्ष ठेवून राहतील. या EVMशी कोणी छेडछाड तर करत नाही आहे ना. या ठिकाणी सर्व काही अलबेल, सर्व निकष आणि सर्व नियम पाळले जात आहेत ना, याची खातरजमा करण्याचं देखील काम या ठिकाणी केलं जातं. मात्र आष्ट्यामधनं हा जो प्रकार समोर आलेला आहे आणि यातून गोंधळाची स्थिती मुळात निर्माण होण्याचं कारण काय असा प्रश्न आता विरोधकांनी विचारायला सुरुवात केलेली आहे. अनेकदा देशामध्ये ज्यावेळी देशपातळीवरचं मतदान असतं त्यावेळी अनेक बूथ हे आउट ऑफ रीच असतात, जिथे नेटवर्क नसतं, अत्यंत दुर्गम भागामध्ये मतदान केंद्र असतात आणि त्या ठिकाणचे मशीन्स त्या ठिकाणच्या मशीन्सची मोजणी होणं आणि त्यानंतर तिथले अधिकारी हे नेटवर्कमध्ये येऊन हे आकडे अपडेट करत असतात. त्यामुळे अनेकदा दुसऱ्या दिवसापर्यंत इथली आकडेवारी अपडेट होत असते. मात्र आष्ट्यामध्ये किंवा अशा एखाद्या विशिष्ट शहरामध्ये जिथे असा प्रश्न नाही आहे, या ठिकाणी असे प्रकार का व्हावेत हा प्रश्न आता या निमित्तानं समोर आलेला आहे. जिथे रिअल टाईम हे सगळे आकडे अपडेट होतात. EVM मशीन हे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, त्याच्यामुळे ज्याच्यात मॅन्युअली कुठलीही गोष्ट करावी लागत नाही. जेवढी मतं नोंदवली जातात त्याची स्लिप बाहेर पडते. टोटल मतदान किती झालेलं आहे हे स्क्रीनवर एका क्लिकमध्ये कळत असतं. आणि असं कळत असताना सुद्धा हे कन्फ्युजन का आहे, 2-2 हजारांचा फरक का आहे. आणि जी आकडेवारी किंवा ज्या स्लिप निवडणूक झाल्यानंतर तिथल्या प्रतिनिधींना देण्यात आलेल्या होत्या, त्या स्लिपमधली आकडेवारी आणि प्रत्यक्ष पोर्टलवर अपडेट होणारी आकडेवारी ह्याच्यामध्ये तफावत का आहे, असे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. वैभव शिंदे यांचा बाईट आत्ताच आपण ऐकला. त्यांनी हे सविस्तरपणे हे सगळे बाईट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखी सविस्तर त्यांची प्रतिक्रिया, काय काय आक्षेप आहेत हे आपण थोड्याच वेळात ऐकूच. मात्र त्यांना प्रशासनाकडून जे उत्तर देण्यात आलेलं आहे ते देखील आपण ऐकलं आहे. प्रशासनाचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन नाही आहे, आंदोलनकर्त्यांचा काही गैरसमज झालेला आहे आणि तो गैरसमज आम्ही दूर करणार आहोत. इथलीच आकडेवारी जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणाहून ही आकडेवारी अपडेट करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात नोंदवलं गेलेलं मतदान आणि जाहीर झालेली आकडेवारी याच्यामध्ये कुठलीही तफावत नाही. जर ती तफावत असल्याचा गैरसमज असेल आंदोलकांचा तर तो आम्ही दूर करू, असं प्रशासकीय अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया आत्ता आपण बघितली. दुसरा आक्षेप होता इथला CCTV बंद पडल्याचा. त्यामुळे CCTV ही एक अत्यंत महत्त्वाची यंत्रणा या सगळ्या सुरक्षेच्या लूपमध्ये मानली जाते. या परिसरामध्ये नजर चुकीनंही काही घडू नये याची दक्षता घेण्यासाठी CCTV फुटेज अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे
EVM मशीन्स स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्यापासून ते तिथून बाहेर पडेपर्यंत हे CCTV या ठिकाणी तैनात असतात, रेकॉर्ड करत असतात. त्यामुळे इथला क्षणक्षण या CCTVमध्ये रेकॉर्ड होतो. मात्र हे CCTV काही काळासाठी बंद होते असा आक्षेप, असा आरोप इथल्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. आणि या बंद असण्याच्या काळामध्ये नेमकं काय घडलं अशा शंका त्यांनी उपस्थित केलेल्या आहेत. मात्र अर्थात पडळकरांशी आपण बोललो, त्यांनी म्हटलं त्यानुसार विरोधकांचे प्रत्येकाचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. त्यामुळे त्यांनी आत्तापासूनच डोळ्यात तेल घालून या सगळ्या प्रक्रियेकडे लक्ष ठेवावं आणि नंतर पराभवानंतर हे कारण पुढे करू नये अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली होती. सत्ताधारी पक्षाचे, महायुतीचे तमाम नेते या अशाच प्रकारची प्रतिक्रिया देत आहेत. मात्र आष्ट्यामध्ये हा जो प्रकार घडलेला आहे त्याच्यातून अनेक प्रश्न जन्माला आलेले आहेत. ही जी आकडेवारी जाहीर होतीये, या आकडेवारीमध्ये इतका गोंधळ निर्माण का होतो आहे, हा मुळात पहिला प्रश्न याच्यातून निर्माण झालेला आहे. आणि तो जर गोंधळ निर्माण झालेला असेल तर तो कशा प्रकारे आता प्रशासनाकडून याचं शंका निरसन केलं जाणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. 2000 हा आकडा नगरपालिकेसाठी अत्यंत मोठा आकडा आहे. कारण या ठिकाणचे जे विजय पराजय होत असतात ते अतिशय कमी फरकाने होत असतात, अगदी मार्जिनल विजय पराजय होत असतात. त्यामुळे 2000चा आकडा हा निवडणुकीचा निर्णय पूर्णपणे पालटून टाकणारा ठरू शकतो. आणि लोकसभेच्या दृष्टीने आपण विचार केला किंवा विधानसभेसाठी हा आकडा आपल्याला किरकोळ वाटत असला तरीसुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिथे अतिशय कमी लोकसंख्येचे प्रभाग असतात त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आणि मोठा असा हा आकडा आपल्याला म्हणायला पाहिजे. त्यामुळे हा 2000चा फरक नेमका का आलेला आहे याचं शंका निरसन होणं अत्यंत आवश्यक आहे. ते जर झालं तर मग हा प्रश्न सुटेल आणि हा तणाव निवळेल, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. मात्र कशा प्रकारे ही आकडेवारी आता समोर आणली जाते हे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे. कारण आता आक्षेप घेणारे आणि या आक्षेपांचं निरसन करू पाहणारं प्रशासन या दोघांकडे सुद्धा एक आकडेवारी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आता कुठलाही बदल होणं शक्य नाही आहे. कारण मतदान पार पडल्यानंतर ही आकडेवारी आणि या आकडेवारीची स्लिप सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात येते आणि त्यानुसार त्यांच्याकडे ती स्लिप असते ज्याच्यामध्ये त्या आकडेवारीची नोंद असते. त्यामुळे त्या स्लिपमध्ये आता कुठलाही बदल होत नाही. असं असताना नेमकी टॅली कशी करण्यात आलेली आहे आणि ज्या प्रकारे या पोर्टलवर ही आकडेवारी सादर करण्यात आलेली आहे, जे आकडे दिसत आहेत ते नेमके कसे आहेत हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत. विद्याताई, आष्ट्यामध्ये जो प्रकार घडलेला आहे ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष काल जाहीर केलेली आकडेवारी मतदानानंतर आणि आता पोर्टलवर असलेली आकडेवारी याच्यामध्ये फरक आहे. काही ठिकाणी 2000चा फरक आहे, काही ठिकाणी एकूण मतदारसंख्येपेक्षा वोटर्सची संख्या जास्त दाखवण्यात आलेली अशा प्रकारचे आक्षेप आहेत. आणि दुसरं CCTV तिथले बंद पडले असा आक्षेप घेत अनेक त्या ठिकाणी सध्या राडा सुरू आहे स्ट्रॉंग रूम बाहेर. कसं पाहता आपण या प्रकाराकडे? म्हणजे खरोखरच फक्त निवडणूक याद्यांमध्ये किंवा EVM मध्ये किंवा आणि कशात गोळ नसतो, तर निवडणुका मतदान झाल्यानंतर सुद्धा त्या मतदार केंद्रामधल्या लोकांना मॅनेज करून आकडेवारी कशी वाढवली जाते ही चोरी इथे पकडलेली आहे आष्ट्याला. आणि त्यामुळे ते कार्यकर्ते खूप चिडलेले आहेत आणि ते साहजिकच आहे. कार्यकर्ते निवडणुकांमध्ये खूप मेहनत करतात. तिथलं CCTV फुटेज पण बंद आहे. म्हणजे ही चोरी करताना ते CCTV फुटेज त्यांनी बंद केलेलं आहे. पोर्टलवरची आकडेवारी आणि इथे काल ज्या कार्यकर्त्यांकडे जी आकडेवारी आली त्याच्यामध्ये फरक आहे आणि आज तो यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे इथे उद्रेक होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. म्हणजे निवडणुका ह्या आता लोकशाही मार्गाने होताना दिसत नाहीये. एक EVMचा घोळ आहे, मतदार याद्यांचा घोळ आहे, नंतर आता इथे प्रत्यक्ष मतदान केंद्रावरती घोळ आहे. मतदानाला लावलेली शाई असते ती कशी पुसायची ते पण भाजपच्या लोकांकडे पकडण्यात आलेलं आहे. तर हे सगळं मला असं वाटतं आता भाजपने निवडणुका घेऊच नये, स्वतःला डिक्लेअर करून टाकावं आणि कायमस्वरूपी या देशावरती राज्य करावं आणि बाकी सगळे विरोधी पक्षांनी आता निवडणुकांवर बहिष्कार घालावा. कधीही निवडणुका होऊ दे, कशासाठी मेहनत करायची विरोधकांनी. त्यामुळे कार्यकर्त्यांचा राग, संताप जो आहे तो समजून घेतला पाहिजे. आणि अशा प्रकारे होत असेल तर मग मला असं वाटतं ही मोठी चिंताजनक बाब आहे.
निवडणूक आयोग तर पहिल्यांदाच भाजपच्या हातातलं भावलं बनलेलं आहे. निश्चितपणे कोणाविषयी विद्याताई बोलणार, कशा प्रकारे कोणाकडे- आता अधिकारी या शंकांचं निरसन करतात हे बघणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सध्या फोन लाईनवरून जॉईन झालेले आहेत. शशिकांतजी, आष्ट्यामध्ये काय प्रकार घडलाय तो आतापर्यंत तुमच्या कानावर आला असेलच. काय तुमच्यापर्यंत नेमकी माहिती मिळाली आहे आणि जे आक्षेप घेतले जात आहेत आकडेवारीतल्या तफावतीबद्दल, CCTV बद्दल, याविषयी आपली प्रतिक्रिया. माझ्या कार्यकर्त्यांनी लोकशाही टिकवण्यासाठी केलेल्या आंदोलनाचं मी समर्थन करतो. यात काही राजकारण नाही. बरं, काही लोक याला राजकारणाचा भाग देतात, पण मला एक कळत नाही, शंका आल्यानंतर त्याचं निस्तारण करणं हे प्रशासनाचं, निवडणूक आयोगाचं काम आहे. आता निवडणूक आयोगाकडे काही लोक बोललं तरी त्याचा काही परिणाम होत नाही, आम्ही बघितलेलं आहे. मी कालचं एक उदाहरण देतो. साताऱ्यामध्ये सुद्धा मी उदाहरण म्हणून सांगतो, आम्ही त्याची तक्रार आता केलेली आहे. साताऱ्यामध्ये सुद्धा होमगार्ड जर पोलिसांच्या ऐवजी होमगार्ड जर तुमच्या पोलिंग मतदान केंद्रावर ठेवले असतील आणि स्ट्रॉंग रूमला निवडणुकाच्या अधिकाऱ्यांनी उमेदवारांना न त्यांच्या सह्या न घेता तर तसंच सील केलं असेल तर काय तुम्ही विश्वास ठेवणार? लोकांना शंका आहे. ह्या शंका कशामुळे होतात माहितीये का? कारण आता मशीनमध्ये होऊ शकतो 10 दिवसामध्ये की सर्वसामान्य जनतेची असलेली शंका बाहेर येते. याचा अर्थ लोकशाहीमध्ये या असलेल्या निवडणूक प्रक्रियेवर आता लोकांचा विश्वास राहिला नाही, म्हणून या अशा प्रकारचा गोंधळ व्हायला लागलेला आहे. जर तिथे स्ट्रॉंग रूमच्या बाहेर सुरक्षाच नसेल, स्ट्रॉंग रूम मध्ये त्या ठिकाणी जर अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मतामध्ये बदल दिसलेला असेल, त्यातली जर उत्तरच दिली जात नसतील, आता एवढं आंदोलन चाललंय तर त्याचं क्लिअरेशन होत नसेल तर याचं दुर्दैव आहे. आपण दोन दृश्य आपण बघतोय. संजय राऊत यांच्या भेटीला राज ठाकरे पोहोचले होते. संजय राऊत यांच्या मातोश्री त्यांना निरोप देत आहेत. त्यांना टाटा बाय बाय करताना आणि हात हलवून निरोप देताना दिसत आहेत. राज ठाकरे त्या ठिकाणाहून रवाना होत आहेत आणि दुसरीकडे आष्ट्यातल्या आंदोलनाची व्हिज्युअल्स आपण बघतो आहोत. याच्यामध्ये जी प्रक्रिया आहे, यावेळी आत्तापर्यंत निवडणूक आयोगाकडून टक्केवारी जाहीर केली जायची, आता आकडे पुन्हा एकदा जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहेत. असं असताना मतदान संपल्यानंतर एक स्लिप बाहेर पडते. ती नेमकी प्रक्रिया काय असते की ज्याच्यामुळे, त्याविषयी सांगा की एकदा ती आकडेवारी लॉक झाल्यानंतर जर ती मिळत असेल आकडेवारी प्रत्येकाच्या हातात, तर हे कन्फ्युजन नेमकं कशामुळे होतंय? कशामुळे ही आकड्यांमधली तफावत येत असावी असं तुम्हाला वाटतं? नाही, निश्चितपणे निवडणुकाच्या असलेल्या प्रशासनाचे जे अधिकारी असतात ते पूर्ण झालेली आकडेवारी ही रिसर जे पक्ष असतात किंवा ज्या आघाडी असतात त्यांना देतात. आमच्याकडे पण दिलेले आहेत. त्या दिल्यानंतर त्या आकडेवारीमध्ये जर कुठे फरक दिसला असेल तर हरकत घेणं गरजेचं आहे ना. जर मतदान एवढं झालेलं असेल आणि ते कमी दाखवलं असेल तर ते का कमी दाखवलं हा संशयाचा भाग आहे ना. जर एखादा सांगत असं 2400 मतदान झालंय पण तिथं दाखवलं 1700 असेल नक्कीच तर तो गोंधळ आहे. मग तुम्ही ती आकडेवारी चुकीची दिली का नक्की तिथं ते मतदानाचा घोळ झाला हे आता कळणं गरजेचं आहे. आता माझ्याकडे पण यादी आहे सातारच्या झालेल्या आकडेवारीची, मेड्याच्या झालेल्या आकडेवारीची, वाईच्या झालेल्या. निश्चितपणे म्हणजे शिंदे साहेब, ज्या प्रकारे सध्या हे चित्र दिसतं आहे, ही तफावत का आहे, याचं कन्फ्युजन, याचा गोंधळ दूर होणं फार आवश्यक आहे. तो होतो का हे बघणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद आपण ABP माझाला ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.